मी तीच डॉक्टर मोमिता. मी तीच पुरुषी विकृतीला बळी पडलेली. मी तीच 8 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत तुमच्या सेवेत असलेली डॉक्टर मोमिता. माझा जन्म 1993 सालचा. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आणि माझ्या 2 भावाची एकुलती एक बहीणसुद्धा. मी माझ्या आईवडिलांना लहानपणापासूनच बघत होते की ते किती कष्ट करतात. मला त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं. म्हणूनच मी डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि त्यांचे तेच कष्ट बघून मला एक प्रतिष्ठित डॉक्टर बनायचे होते. मी खूप मेहनत करून आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. माझे स्वप्न मी सत्यात साकार केले. मी एका कोलकात्याच्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये लेडी डॉक्टर म्हणून नोकरीसुद्धा करायला लागली होते. यावर्षी रक्षाबंधन मलाही माझ्या भावांसोबत साजरे करायचे होते, परंतु काळाने असा घात केला माझ्यासोबत. 8 ऑगस्टच्या रात्री मी माझ्या आईवडिलांना केलेला तो माझा शेवटचा फोन असेल कदाचित, असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं. माझ्या जीवनातील हे शेवटचे बोल असतील आणि माझे आईवडील यानंतर मला कधीही पाहू शकणार नाही. ज्यांनी मला लहानाचं मोठं केला, मला डॉक्टर बनण्याचे स्वप्न दाखवलं, माझे सर्व हट्ट पुरवले, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस ते झटले, तेच आज एवढे असह्य होतील याचा विचार मी कधीच केला नाही. माझ्या वडिलांना पण ठाऊक नव्हतं की आपली मुलगी आपण आज कायमची गमावणार आहोत. आपल्या मुलीचा आज आलेला फोन हा शेवटचा असेल वाटले नव्हते. मलासुद्धा माहीत नाही की पुढे माझ्यासोबत काय होणार आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. आमच्या रुग्णालयात 2019मध्ये संजय रॉय या माणसाची भरती झाली. तो माणूस एका रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो 4-5 वर्षापासून आता येथे काम करत असल्याने आमच्या प्रत्येक विभागाबद्दल त्याची सविस्तर माहिती होती. बऱ्याच पेशंटला तो बेड मिळवून देत होता. याचे त्याला पैसे देखील मिळायचे. पण हा संजय रॉयची नजर खूप खराब होती. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे तो वाईट नजरेने बघायचा. त्याच्याबद्दल देखील आमच्यामध्ये खूप चर्चा होत असे. पण तो आमच्या प्राचार्याचा खूप खास होता. त्याच्यासाठी नेहमीच तो काम करायचा, म्हणून त्याच्याबद्दल आम्ही कधीही काही बोललो नाही. 8 ऑगस्टच्या दिवशी मी दिवसभर काम करत होते. माझ्या पेशंटची काळजी घेत होते. आमच्या सेमिनार हॉलमध्ये जवळच एका खोलीचे बांधकाम सुरू होतं, म्हणूनच वरती कुणाचे येणे जाणे नव्हते. आम्ही सगळेच वॉर्डरूममध्ये जमा झालो होतो. 4-5 माझ्यासारख्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरसुद्धा आमच्यासोबत होते. आम्ही या गोष्टींवर चर्चा देखील केली. त्यावेळी संजय रॉय तिथेच होता. संपूर्ण दिवसभराची ड्युटी आटपून हॉस्पिटलमध्ये पेशंटची सेवा करून जरा थकले होते मी. मला वाटलं की थोडा विसावा घ्यावा, थकवा दूर होईल, म्हणून थोडी विश्रांती घ्यायला गेले. सेमिनार हॉलमध्ये झोपायला गेले. साखर झोपेत शांत डोळा लागला होता त्या दिवशी. पहाटेचे 4 वाजले असतील. सगळीकडे सामसूम आणि शांतता पसरली होती. सगळं वातावरण शांत होतं, पण त्यातच कोणीतरी अंगाला विचित्र हात लावण्याची जाणीव झाली. म्हणूनच मी घाबरून जागे झाले. मला काही समजलंच नाही. लगेच मी हात झटकला. स्वतःला वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण तरीही माझ्यासोबत जबरदस्ती झाली होती. आधी एकाने, नंतर दुसऱ्याने आणि अजून किती जण उपभोग घेत होते. मलाही काही समजलेच नाही. मला काही कळलेच नाही. माझा आक्रोश बाहेर ऐकू येत होता. ऐकू येत असेलही कदाचित, तरीही जोराने बेंबीच्या देठापासून मी ओरडत होते. मला वाटलं की कोणीतरी माझा आवाज ऐकत असेल, कोणीतरी मला नक्कीच वाचवायला येईल. पण का कोणास ठाऊक, माझा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. कोणापर्यंत माझ्या भावना पोहोचल्याच नाही. माझं मत कोणाला समजलंच नाही. तेव्हा आक्रोश करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं. माझ्यात काहीच प्राण उरला नाही आणि मग झाली माझ्या स्त्रीत्वाची आणि स्वप्नाची हत्या. तीही अगदी निर्घृणपणे. जीव तर गेलाच होता, उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. माझा चष्मा फुटला. काच घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे फाटलेले ओठ, माझा आवाज बाहेर पडू नये म्हणून त्यांनी दाबलेला माझा गळा आणि स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्ताळलेली माझी नखे, तसेच शरीराचे असंख्य पसरवलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले माझे अंग. खूप वाईट अवस्था केली माझी त्यांनी. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषाच्या विकृतीचा सामनाही केला मी. त्यांना प्रतिकार करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या पुढे अखेर हारले.
मला माघार घ्यावी लागली आणि माझं स्त्रीत्व संपलं. पण का आज त्या पुरुषांमध्ये थोडीही स्त्रीत्वाची जाणीव, कोमलता असती तर मी माझ्या मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी जिवंत असते. शेवटपर्यंत त्याला थोडीही माझी दया आली नाही. माझ्या अंगावर वार करताना, जीवानिशी मला मार करताना त्याला थोडा तरी विचार केला असता. त्यांना अंगाला काटा तरी आला असता त्यावेळेला. त्यांच्याही घरी कोणीतरी त्यांची आई, मुलगी, बहीण आहेच की. कोणीतरी त्यांच्या घरी स्त्रिया आहे याचा विचार त्याच्या मनात आला नसेल का? पण त्याने अगदी पिसाळलेल्या राक्षसासारखं येऊन माझा घात केला. माझा त्याच दिवशी माझ्यातल्या एका स्त्रीचा बलात्कार झाला. अखेर या लेडी डॉक्टरने जगाला अलविदा केलं. खूप उशिराने माझ्या आईवडिलांना डॉक्टरांनी, पोलिसांनी फोन केला. तुमच्या मुलींनी आत्महत्या केली आहे म्हणून अफवा पसरवली आणि मुलीच्या मृत्यूचे गूढ बदलण्याचा ते ताणून प्रयत्न केला गेला. मग धावतच येणारे माझे ते आई बाबा पोरीला शेवटचं बघायला तळमळत होते. त्यांना मुलींना भेटायचं होतं, त्यासाठी त्यांचं मन माझ्याकडे ओढत होतं. पण माझ्या जन्मदात्यांनाही आत सोडलं नाही. कारण आता सुरू होतो तो माझ्या मृत्यूचा पुरावा नष्ट करण्यासाठी असलेला नियोजित कार्यक्रम. माझं गूढ लपवण्यासाठी त्यांना मिळालेली संधी. मुलीला जखमी नग्न अवस्थेत बघणारे माझे आईबाबा मात्र ओळखतात की ही आत्महत्या नाही. आमची मुलगी आत्महत्या करू नाही शकत. आत्महत्या करण्यासाठी आम्ही तिला डॉक्टर नाही बनवले. हा बलात्कार आहे. माझे आईवडील, नातेवाईक, माझे मित्रमंडळी, सहकारी जोराचा आवाज उठवत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणीही त्यांच्या हाकेला हाक देत नव्हतं. इतका हल्लाबोल बघून मग तिथे पोलीस येतात. विचारपूस होते. खूप लोक जमा होतात. जनतेच्या आक्रोशाने आरोपी हेडफोनच्या साहाय्याने पकडला सुद्धा जातो. पण काहीच न बोलता तो आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो आणि तो गुन्हा स्वीकारसुद्धा करतो. मग काय त्याला वाटत होते की सगळं आता विषय इथेच थांबला. पण नाही. पण मी ट्रेनी डॉक्टर बोलते. माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्ही त्याचा विचार नक्कीच करा. कारण माझ्यावर सामूहिक अत्याचार झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी घटनास्थळी ती खोली फोडायला सुरुवात होते. त्यांचं काय तर इमर्जन्सी रूममध्ये सुद्धा CCTVच कॅमेरा नाही. पण जो व्हिडिओ सापडला तो अजूनही जनतेला दाखवला नाही. बलात्कार मोठ्या हस्ती येथे कृत्य लपवण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी करतात त्याचं काय? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधामाच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केले. माझा आत्मा काय म्हणत आहे याचा कोणीच विचार केला नाही. तुम्ही लोकांनी त्याचा विचार केला. कारण तुमच्याही घरी मुलगी आहे. तुमच्याही घरी पिता आहे. तुम्हीही कोणाचे तरी भाऊ आहात आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळे सोडून परत त्याच आरोपींना जीवनदान द्यायचे ठरवले आहे का तुम्ही? माहीत नाही आता मला न्याय पण कधी मिळेल. पण जरा त्यांना हे असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्यासमोर परत येईल, हे विसरू नका. कारण यांना इतकं स्वातंत्र्य मिळालं तर पुढच्या पिढीसोबत हे असंच करायला विसरणार नाही. जी कोणाची बहीण असेल, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची बायको असेल, ही एक स्त्रीच आहे. ही सुद्धा एक दिवस दुसरी निर्भयाच बनू शकते. हा अन्याय तुम्ही सहन करू नका. मला न्याय द्या, मला न्याय द्या. मला न्याय मिळेल का? माझ्या आईवडिलांना, त्यांच्या मुलीला व त्यांना परत भेटता येईल का? माझं मन समजतं की ही डॉक्टर बनून सध्याची सेवा करायचं मी ठरवलं होतं.